बिग बॉस मराठी सीझनचा एपिसोड नंबर 51. तर आज आपण बघितलं बिग बॉसने घरामध्ये प्रलय पाठवला आहे. म्हणजे राखीला सुनामी म्हटलं त्यांनी, मान्य केलं आपण. पण हे प्रलय आता आज कोणाकोणाला हे प्रलय जे आहे ना खरोखरच प्रलय वाटतं आहे किंवा मग कोणाला ओढा वाटतो आहे, कोणाला नदी वाटते, कोणाला नाले वाटते, मला सांगा बाई. खरंच म्हणजे ना नाही प्रलय हे प्रलयच्या डोळ्यात आहे ना, प्रलय ना घाबरलंय विशालला. काय सांगू यार, काय सांगू. विशालनी म्हणजे प्रलयला रडवून टाकलंय नाही का संस्कृतीला. प्रलय म्हणे, अरे काय बिग बॉस, कोणाला प्रलय म्हणताय तुम्ही? प्रलय सुनामी जे पण काही आहे ना ते घरामध्ये फक्त आणि फक्त तो टॅग राखीलाच शोभतो. बाकी कोणीही ना प्रलय आहे, ना कोणी सुनामी आहे, ना अजून अजून काय म्हणतात, अजून काही नाही बे. मग हे सगळे ना छोटे छोटे नाले ओढे दिसत आहे मला खरंच. तुम्हाला सांगू का, हे जे वाईल्ड कार्ड मी बघितले नाही, तो तो गेम नाही यांचा. राखीने आल्या आल्या जसं तन्वीला रडवलं बाई, रोशनला रडवलं बाई, अजून सचिनला रडवलं. बहुतेक कंटेस्टंटला तन्वीने रडवून राखीने रडवून सोडलं होतं. आणि हे स्वतःच रडताय. संस्कृतीची चावी गेली, स्वतःहून दिली. अरे विशालला तू बाहेरून जरी ओळखत असले तर तू बिग बॉसमध्ये आली बाई. तू बघून नव्हती आली का? रुचिताने चावी दिल्याचा केवढा मोठा फटका तिला बसला. करणनी चावी नाही दिली तेव्हा. बघून नाही आली का हे सगळं? हे मला हे कळत नाही, हे बघून नाही आले का सीझन? बिग बॉस तुम्ही यांना सीझन बघायला नव्हतं लावला का? किंवा मग चला 15 दिवसापूर्वी सांगितलं, मग यांनी सगळे एपिसोड बघून टाकायला हवे होते की काय गेम आहे, कोण कसा आहे, काय आहे. आणि मेन म्हणजे जर ही विशालला बाहेरून ओळखते संस्कृती, हिला माहीत नाही का तो गेमसाठी किती डेडिकेटेड आहे. जर हिला पॉवर की आयती भेटली होती तर काय म्हणजे काय बोलायचं आता. प्रलय रडायला लागला बाई, प्रलयला रडवून टाकलं बाई. ते विशालने हादरून सोडलं प्रलयला. हे जे प्रलय आले यांच्यात म्हणजे यांची जे ना नाके नऊ करताय जे कंटेस्टंट आलेले हे. खरं म्हणजे प्रलयने ना चुकीची काय केली माहिती का? हे जे 3 वाईल्ड कार्ड त्यांनी चुकी केली का, सेवक आणि पहरेदार त्यांनी निवडलं कोणाला? सेवक कोणाला निवडलं तर विशाल आणि तन्वीला. अरे काय हे जे आहे ना हे डोक्यावरचे कंटेस्टंट आहे. हे तुमचे हुकूम ऐकणारेच नव्हते. तुम्ही कसे कंटेस्टंट निवडायला पाहिजे माहिती आहे? ज्यांना आहे ना लोकांच्या नजरेत चांगलं राहिलं. उदाहरणार्थ राकेशने ऐकलं असतं, पण राकेशला हे निवडणार नव्हते. कारण यांना कसे पाहिजे ते ज्यांच्यापासून कंटेंट मिळेल काही ना काही शोला. राकेशपासून काय मिळालं? राकेशने त्यांचे सगळे हुकूम ऐकले असते. चहा करून दिला असता, पाणी करून, पाय दाबले असते, सगळ्या गोष्टी केल्या असत्या त्याने राकेशने. तसं विशाल आहे का? विशाल डोक्यावरचा आहे. विशाल गेमर आहे. मी म्हणत नाही राकेशचा गेम नाही, राकेशचा गेम आहे. पण राकेशचं काय ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या गोष्टी. विशालला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो पॉझिटिव्ह दिको निगेटिव्ह दिको, त्याचं म्हणणे माझे गेम हीच आहे आणि मी असाच खेळणार, सिम्पल. तसं राकेशला नाही. राकेशला गेम खेळायची, पण काय म्हणता यार ते सरळ मार्गाने खेळायची त्याला. तसं विशालला मार्गाशी काही घेणं देणं नाही. त्याला गेम खेळायची आहे, पुढं जायचं आहे, बाय हुक बाय क्रुक, सिम्पल. तर मला खूप वाईट वाटलं प्रलयच्या डोळ्यामध्ये पाणी बघून. त्या विशालने माझ्यासमोर पॅन्ट बदलली. बापरे, असं काहीतरी चालू होतं बाई तिच्या. मी हे म्हणजे सांगू इच्छिते बिग बॉसला, तुम्ही हे असे सीन स्क्रीनवर म्हणजे का दाखवता? जर तुम्ही 24 तासातनं 1-1.25 तासाचा तुम्ही जर तो भाग एडिटेड करून दाखवता आम्हाला, तर मग हे जे विशालचे 2-3 मिनटं दाखवण्यापेक्षा तुम्ही दुसरा कोणता तरी एखादा सीन दाखवायचा ना चांगला असा. बिग बॉस हा सीन का बरं दाखवला तुम्ही विशालचा पॅन्ट बदलण्याचा? ते पण मला हे कळालं नाही बिग बॉसचं. सिरियसली म्हणजे का? एकच प्रश्न का? नंतर ते एक पाहिलं मी, रेवाने पाणी मागितलं तर विशालने स्विमिंग पूलमधलं ओंजळीत पाणी आणून दिलं. हे घ्या पाणी, आम्ही हेच घेतो. अरे मग ती म्हणे मला पिण्याचे पाणी आहे, तो आम्ही पितो पण हे पाणी. ते मला हे नाही पाहिजे, मला तेच पाहिजे मधलं.
म्हणून तर आपण एक अजून पाहिलं की तन्वी ना प्रभूच्या कानात बोलत होती, प्रभू तुला माहिती का काय, माहिती का काय म्हणाली माहिती प्रभूला म्हणे, हे बघ प्रभू, ते हलगर्जीपणाने त्यांनी जर कुठं ठेवली वगैरे तरच आपल्याला चावी ती उचलायची आहे. आपल्याला त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन बिलकुल चावी चोरायची किंवा घ्यायची नाही आहे. समजलं ना प्रभू? प्रभू म्हणतो वय, हो हो समजलं. हे नंतर आपल्याला दिसलं एकंदरीत यार प्रभूला यार रेवाने समजून तर सांगितलं का तू तन्वीच बघ, तुला काहीच नाही दिलं कोणी, ना इग्नोर ना टार्गेट ना काही ना काही, म्हणजे तुझा गेमच दिसत नाही. रेवाने आज समजवलं आहे प्रभूचं. आता प्रभू किती चेंज करतो. ती म्हणे की तू तन्वीच्याच मागे पुढे करताना दिसतो आणि तन्वी जो आहे ना तुझा गेमसाठी वापर करते, हे सुद्धा एकंदरीत रेवाने सांगून दिले प्रभूला. आता प्रभू काय करेल ते बघूया आपण. मग त्याच्यानंतर आपण म्हटलं तन्वीचा सेवकच बनलाय प्रभू, दिसत नाही. गेमची वाट लागली यार प्रभूची, सिरियसली. प्रभूच्या पण इकडे रुचिताच्यावर. रुचिता एक तुम्हाला मी सांगू इच्छिते, मी रुचिताची हेटर नाही. रुचिताने फक्त तोंडावर एक कंट्रोल आणला, म्हणजे ते जिथे वाटाण्या फुटाण्या वगैरे म्हणत राहते, ते न बोलता मुद्द्याच्या गोष्टी बोलली. आणि ठीक आहे, एखादा शब्द बोलली ठीक आहे, पण ती जे ते वाटाणा फुटाणा अजून काय काय बोलत राहते ना, ते बोलणं बंद केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या विशालबरोबर राहून त्याच्याबरोबर खेळण्यापेक्षा इंडिव्हिज्युअल अनुश्रीसारखी खेळली ना, ह्या मुलीसारखी जबरदस्त प्लेअर कोणी नाही राहणार, एवढं बी सांगते मी. कारण ती ते विशालमध्ये अडकली ना, तिथंच तिचा गेम जो आहे ना डाऊन झाला बाई, डाऊन झाला. आणि आज ज्याप्रमाणे ही संस्कृती म्हणजे काय दाखवत होते हे यार बिग बॉस. विशाल म्हणतोय, म्हणजे विशालने जसं संस्कृतीची पावर की घेतलेली आहे, आणि विशाल म्हणतोय मी ती अंडरवेअरमध्ये लपवली आहे, आणि ही चक्क त्याच्या या मांडीवर बसून इकडं तिकडं चेक करते पाहते. आणि हे रुचिता लपो जेलिसी. दीपालीताई, मला जेलिसी होती दीपालीताई. राखीने केस कापले, ही काय कापणार आहे, म्हणजे केसच कापणार आहे का असं म्हणते. तर असं काहीतरी आपल्याला दिसलं एकंदरीत. तर रुचिता असा ना जळफळाट होतो आहे असा. रुचिता राखीला म्हणते, बघ बघ काय चिकटी चालली यांची, बघ जरा बघ. नंतर राखीने बघितलं, राखी तर काही बोलली नाही. नंतर राखी बाहेर आली. मग राकेश म्हणतो, काय राखी, प्रलय. लय भारी हसला राकेश. म्हणतो, प्रलय आहे राखी, हे बघ तुला सुनामी ना मी मान्य करतो, तू सुनामी आहे, पण हे प्रलय फुस ओढा आहे. हा ओढा आहे की नाला आहे की पाट आहे, पाट आहे हा वाहणारा, पाट छोटासा पाट आहे हा वाहणारा. प्रलय नाही आहे हा, प्रलय नाहीच आहे हा. जो विशालला तिघांची हवा गुल करून टाकली बाई विशालने, तिघांच्या नाके नवा. ते संस्कृतीला तर रडायलाच लावलं. पण हे बाकीचे जे दोघं आहे ना, त्यांना सुद्धा बाई जबरदस्त नाके नवा आणते. खरंच हे काय बिग बॉस बघून नाही आले का, यांना माहीत नाही कसं. इवन बिग बॉस तुम्ही तरी त्यांना वरतून कमीत कमी गाईड करा. नंतर दीपाली म्हणते रुचिताला आहे ना खूप फील व्हायला लागलं बाई, कारण संस्कृती विशालला चिकटून बसली, सोडतच नाही बाई चावीसाठी. तर इथं दीपाली म्हणते, म्हणजे रुचिता आणि दीपालीकडे, की बघा ना तिच्याबरोबर बसतो असतंच. दीपाली म्हणते, तुमची तर कमिटमेंट झाली ना. रुचिता म्हणते, नाही कमिटमेंट वगैरे काही नाही आमची, म्हणजे आमचं तर आम्ही फक्त एकमेकांना आवडतो. तर लेट मी क्लिअर यू रुचिता, त्याला तू आवडत नाही, त्याला तू फक्त सध्या गेमसाठी आवडते आणि तो त्या वर्डिंग बोलतोय. म्हणूनच तो म्हणत होता, अय बिग बॉस पोरींना पाठवा, मुलींना पाठवा. आणि मुली आल्यावर याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघायचे होते फक्त. आणि हा करतो तसा, आपण जसं पाहिलं आहे. पहिले त्या तन्वीला म्हणायचा, तू लय भारी दिसते, तू साडीमध्ये ना तुझी फिगर ना फिगर एकदम भारी दिसते, आणि नुसता डोक्यावर पप्प्या घ्यायचा बाई. ते झालं. मग ती तन्वी तर गेली निघून, म्हणत तरी तो अजून ट्राय मारत राहतो तिला, ये टोळीकडे. इवन आज बोलताना पण दिसली आपल्याला तन्वी, का तो म्हणत होता विचार अजून बी वेळ गेली नाही आहे टोळीकडे, असं तसं. पण तन्वी म्हणते, मी नाही जाणार, मला माहिती आहे. ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टी आहेत. नंतर
रुचिताला वाईट वाटतं बाई. संस्कृती संस्कृती जशी बोलली ना का आम्ही बाहेरून एकमेकांना ओळखतो, या रुचिताच्या तोंडावर ना अजून फोकस मारायचा होता बिग बॉसने. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहिले तू, मला लांबून कळत होते. जळफळाट चालू होता आतमध्ये नुसता. आता आपण दीपालीवर होतो ना, दीपालीला ती बोलली आम्हाला फक्त आवडतो बुवा, आम्ही म्हणजे एकमेकांना आवडतो. तसं काय आहे, आमचं ते एज गॅपमुळे तर काही पुढं पण फ्युचर होऊ पण नाही शकत ना, आमचं हे बोलणं आहे. अरे जर मग फ्युचर होत नाही आहे काही, तर मग तुम्ही इथं काय करताय? तो मला आवडतो, मी त्याला आवडती, बस म्हणून एकत्र. मग दोस्त बनवून घे, मित्र बनवून घे. दोस्त आणि मित्र एकच असतात. मित्र बनवून घे. मग ती तन्वी तर काय सगळ्यांना भाऊच बनवत फिरते. राकेश दादा, हा दादा, तो दादा, चल ठीक आहे. पण मग हिने मित्र बनवून घ्यायचा ना मग विशालला चांगला. कसं आहे, बिग बॉसच्या घरात फ्रेंड्स बनून खूप जण राहिले. प्रणीत आणि अश्नूर फ्रेंड्स म्हणून राहिले, शेवटपर्यंत साथ दिली एकमेकांना. आता हिंदी सीझन जो गेला, प्रणीत मोरे आपला मराठमोळा प्रणीत मोरे आणि अश्नूर कौरची दोस्ती, प्रणीत मोरे आणि बजाजची दोस्ती, प्रणीत मोरे आणि गौरव खन्नाची दोस्ती, प्रणीत मोरे आणि मृदुल तिवारीची दोस्ती, ही म्हणजे या सगळ्यांचा जो हा ग्रुप होता, किती पक्की मैत्री होती. प्रणीतचे म्हणजे इवन आज आय थिंक प्रणीतचा बड्डे मी बघितलं त्याच्या स्टोरीला, सगळ्यांनी त्याला इवन सगळ्यांनी बड्डे विश केलेलं आहे. ठीक आहे, पण फ्रेंड्स कसे झाले हे बघा बरं. अश्नूर आणि बजाजचं पण खूप नाव घेत होते, अश्नूर आणि अभिषेक बजाज. पण तिने शेवटपर्यंत त्याला फ्रेंडच मानलं आणि अजूनही ते बाहेर ॲज फ्रेंडच आहे. आवेश दरबारबरोबर फ्रेंडच आहे, नगमाबरोबर फ्रेंडच आहे, प्रणीत मोरे, हे सगळ्यांचा खूप मस्त बॉन्ड आणि फ्रेंडशिप आहे. यांच्यामध्ये झालं करेल. आवेश आणि नगमा पहिल्यापासूनच कमिटेड होते, इवन त्यांचं लग्नही ठरलं होतं आणि लग्न होणार पण आहे त्यांचं आत्ता. पण ते बाहेरूनच कमिटेड होऊन आले होते, त्यांचा विषय नाही. ते ॲज अ कपलच एंट्री केली होती त्यांनी एकत्र डान्स परफॉर्मन्स करून. पण बाकीचे प्रणीत, बजाज, गौरव खन्ना, मृदुल, ह्या सगळ्यांची फ्रेंडशिप होती. इवन यांच्यामध्ये आपण फिमेल म्हटलं तर अश्नूर आणि बजाजचं खूप नाव जोडलं गेलं. पण अश्नूर नेहमी खूप काय टॅलेंटेड यार ती अश्नूर, खरोखर. असं गेम खूप जास्त ती खेळली नाही वायफळ वगैरे, पण तिचं आणि बजाजचं नेहमी नाव जोडलं गेलं. पण तिने नेहमी फ्रेंडशिप आहे याच्यावर ती डटून राहिली. त्यांच्यात पण एज गॅपच होता. पण एवढंच आहे की यांच्यात खूप जास्त आहे, पण एज गॅपचं जाऊ दे. पण मग जर यांच्यामध्ये जर असं काही होणार नाही आहे, तर मग हे का फ्रेंडशिप म्हणून राहतं ना. मी बोलली ना, बजाज आणि अश्नूर खूप चांगला बॉन्ड, फ्रेंडशिप. प्रणीत म्हणा, अश्नूर म्हणा, खूप चांगला फ्रेंडशिप बॉन्ड. अरे प्रणीतने तर अश्नूरला वाचवलं होतं, नाही तर गेली असती ती घराबाहेर. तर एक फ्रेंडशिप बॉन्ड पण तुम्हाला वाचवू शकतो प्रत्येक गोष्टीपासून, नॉमिनेशनपासून, कॅप्टन्सीपासून प्रयत्न करू शकतो. याच्यासाठी थोडी का तुम्हाला एक रिलेशनशिपच हवं आहे, का तुम्हाला आवडणंच गरजेचं आहे, किंवा मग पॉझिटिव्ह होणंच गरजेचं आहे. या असं काहीही नसतं. फ्रेंडशिप म्हणून ना खूप लोक फायनलपर्यंत गेले, गेम काढायला लावला आहे. खूप आहे असे, समजलं ना. बिग बॉसचे कंटेस्टंट आपण मागे जाऊन बघितलं होतं. शिव ठाकरेचा सीझन होता. शिव ठाकरे MC स्टँड, शेवटपर्यंत फ्रेंड्स होते. शिव ठाकरे म्हणून माझा भाऊ जिंको, मी जिंको, काही फरक पडत नाही. इवन MC स्टँड बी बोलायचा की हा जिंको, मी जिंको, काही फरक पडत नाही. तर हे एक फ्रेंडशिपचं असतं. परत अजून कोणाची देऊ मी फ्रेंडशिप, मुनव्वर फारुकी असो किंवा मग अभिषेक असो, हे पण फ्रेंडशिप. आणि फिमेल आणि मेलचं तर मी तुम्हाला आत्ता जस्ट उदाहरण दिलं ताजं. तर असे भरपूर कंटेस्टंट आहे, हिंदीमध्ये असेल किंवा मग मराठीत असेल. तर यांनी शेवटपर्यंत गेम जो आहे ना हा कडेला नेला आणि राहिले सोबत शेवटपर्यंत. तर यांना पर्टिक्युलर कोणत्या अशा रिलेशनशिप किंवा कोणत्या अशा तो मला आवडतो, मी त्याला आवडते, मग पॉझिटिव्ह होणं, मग जेलसी होणं, त्या गोष्टी कधीच कोणी केलेल्या नाही. सिम्पल. तर एवढं कळतं आहे, तर मग ते म्हणतात ना यार, कळतं आहे पण वळत नाही रुचिताला. जर कळतं आहे तिला इतकं, तर मग का उगाच बिग बॉसच्या घरात सांग ना, बेस्ट फ्रेंड आहे विशाल, आणि तू आणि मी बेस्ट फ्रेंड्स आहोत, बस. या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही. सिम्पल. आणि मी आज रुचिताची एक रील पाहिली, ज्याच्यामध्ये ना ती ना फरहानाबद्दल बोलत होती आणि फरहानाच्या गेमबद्दल बोलत होती.
तर हिने जर इतका हिंदी सीझन पाहिलं तर ही फराणाला कॉपी करते का? माझा हा एक प्रश्न आहे अजून एक. ते त्याच्यानंतर दीपाली हे पण बोलली तिला, ती रुचिता म्हणे बघ ना पहिल्यापासून आम्ही एकत्र होतो ना, आता बघ ना ती संस्कृती आली असं तसं. मग दीपाली म्हणते अगं तू हक्क सांग ना याच्यावर, नाही तर एक काम कर, दे सगळं सोडून इंडिपेंडंट खेळ. एकच म्हणजे माझं हे म्हणणं आहे दीपालीने ना एकच बाजूने समजावं, एक तर बाई तू इंडिव्हिज्युअलच खेळ, नाही तर एक बघ तर बाई तू त्याच्याबरोबरच खेळ. ते दोन्ही बाजूने तिला कन्फ्यूज का करताय? ती ऑलरेडी कन्फ्यूज आहे खूप जास्त. पण एक आहे बाई, एकट्या मी तुम्हाला विशालने ना अख्ख्या प्रलयला हादरवून सोडले. भूकंप आणलाय प्रलयमध्ये एक वेगळाच. ते घाबरले बाई हे प्रलयवाले. संकेत, संस्कृती आणि संस्कृतीला तर रडवलंच आहे. बाई बिचारीची चावी घेतली, इम्युनिटी घेऊन टाकली, तिची कॅप्टन्सी घेऊन टाकली, सब कुछ छीन लिया उससे. आणि जसं संकेत म्हणत होता की तू आल्या आल्या स्वतःहून देऊन टाकली, तर मी म्हणेल ही खूप वेडी मग यार ही संस्कृती खरंच, जर तिने स्वतःहून त्याच्या हातात दिली असेल तर ती म्हणती फ्रेंड आहे, मग गेम आहे, मग ट्रस्ट आहे. अरे फ्रेंड घरामध्ये काही गेम नसतो, फ्रेंडशिप आहे ना ठीक आहे, मग फ्रेंडशिप आहे. तू चावी वगैरे देऊन त्याला साबित काय करते? तू चावी वगैरे देऊन. नंतर मला अजून एक प्रश्न इथं उपस्थित करायचा आहे. सचिन कुमावत यांनी जेव्हा पाणी टाकलं होतं राखीच्या डोक्यावरती किंवा मग तोंडावर मारलं होतं, आय थिंक तोंडावर मारलं, तर रितेश सरांनी खूप झापलं होतं, खूप क्लास लावली होती सचिन कुमावत यांची. तर आता अशीच जबरदस्त किंवा त्याच्याहूनही जबराकू क्लास जी आहे विशालची लागेल का? कारण तिने तर 2-3 थेंब आणून टाकले नाही का. विशालनी पूर्ण बाटली ओतली तिच्या, म्हणजे अर्धीच्यावर बाटली होती, ती बोलली आहे का ती पूर्ण खाली केली तिच्या डोक्यावर, आपण बघितलं. आणि हेच नाही, नंतर विशालने सगळ्या कंटेस्टंटला जागा करत होता का हिने मला झोपू नाही दिलं तर मी कोणाला झोपू नाही देणार. तर भाऊच्या धक्क्यावर याच्यावर बोललं जाईल का? विशालला बोललं जाईल मला असं वाटतंय. आणि हा जो विशाल आहे, ती विशालने त्या प्रलयाच्या डोक्यात म्हणजे संस्कृतीच्या डोळ्यात जबरदस्त पाणी आणले. माझ्यासमोर पॅन्ट घातली, मला चावी पाहिजे होती, पण मी काय करू. डोळ्यात पाणी आलं बिचाऱ्या प्रलयच्या म्हणजे संस्कृतीच्या. मग इकडं आपण बघितलं बिग बॉस पण निराशा व्यक्त करत होते बाई. 2 दिवस जागवायचं ना रुचिता आणि मला पण असं वाटतं यार 2 दिवस जागवायला पाहिजे होतं विशाल आणि रुचिता. अरे होऊ दे ना त्यांची कंप्लीट, एका दिवसातच बिग बॉस घाबरले काय. मग त्याच्यानंतर आपण बघितलं तन्वी, नंतर आपण बघितलं की नॉमिनेशन झालं इथे. तन्वीने प्राजक्ताला आणि रुचिताला नॉमिनेट केलेलं आहे आणि प्राजक्ताचं तेच एक रिझन सांगितलं आहे तिने. हे बघा तुम्ही कधी पण बघा, जे बॉटमला असतं ना त्यांनाच हे धरून उचलत राहता आणि टार्गेट करत राहता. मागच्या वेळेस सचिनबरोबर कोण होता? रोशनला धरून टार्गेट केलं, रोशन बाहेर गेला. रोशनबरोबर कोण होते आता? प्राजक्ताला धरून टार्गेट करता येते, डेंजर झोनमध्ये होते. आता बघू प्राजक्तावर जे डेंजर होते पुढच्या वीकमध्ये राहील, कदाचित सागर असेल, बघूया काय कोण होतं. तिकडं आपण म्हटलं तन्वी ॲज युजल बोलली की प्राजक्ताचा काही गेम नाही आहे म्हणून नॉमिनेट केलं आणि एक बाल्कनीवालाच गेम आहे तिचा. नंतर रुचिताला कोण नॉमिनेट केलं तिने. मग रुचिता होती एक भोंगा दुसऱ्या भोंग्याला नॉमिनेट करतोय बा. मग त्याच्यानंतर अनुश्री आली, अनुश्रीने बाई सागरला नॉमिनेट केलं इथे आणि सागरला नॉमिनेट केलं इथं. मग त्याच्यानंतर आपण हे एक बघितलं संस्कृतीने बाई प्राजक्ता आणि सागरला नॉमिनेट केलं आहे. संस्कृतीने प्राजक्ता आणि सागरला नॉमिनेट केलं आहे आणि ही इकडं म्हणते संस्कृती तुम्ही ना चालू मुद्द्यांवरच बोलता. मग सागर म्हणतो चालू मुद्दे, मग काय मग मी बंद मुद्द्यांवर बोलू? बंद मुद्दे कोणते हे तर माहिती पाहिजे. चालू मुद्द्यांवर बोलता म्हणे. ते एक मला काही कळालं नाही आहे. मला वाटतं संस्कृती लवकर जाईल या घरात, कारण मला आहे ना थोडासा हिचा गेम आहे ना थोडा डंप वाटतो. काय वाटतं तुम्हाला? एवढा नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं अनुश्रीने बाई सागरला, मग त्याच्यानंतर प्रभूने बाई प्राजक्ता आणि रुचिताला नॉमिनेट केले. बघा बरं का, नॉमिनेशनच्या ठीक आधी रुचिताने प्रभूची माफी मागितली होती. पण प्रभूला स्मार्ट आहे, त्याला माहिती ही देखावा करते देखावा.
म्हणून प्रभूने तरीही तिला नॉमिनेट केलं आहे. आणि इकडं प्राजक्ताला पण नॉमिनेट केलं आहे. तर यावेळेस टार्गेट प्राजक्ताला, या वीकमध्ये प्राजक्ता जाते का काय? मला वाटतं प्राजक्तात जाईल असं वाटतं. त्यानंतर आपण या गोष्टी पाहिल्या आहेत आज एकंदरीत. आणि मग त्याच्यानंतर सुरुवातीला तर हेच दाखवलं का सर्वांनी वेलकम केलं या कंटेस्टंटचं. नंतर संकेत म्हणे तुम्ही सर्व खूप सुंदर दिसताय, इतके दिवस घरापासून तुम्ही लांब होते म्हणून मी घरून काहीतरी खायला आणले. मग त्याने ते सगळ्यांना खाऊ घातलं. नंतर इकडं विशालला ओळखतो बाई, जे कोणी ते बाई येतं विशालला ओळखतं. राकेश तर विशालचं बाहेरूनच म्हणजे रायवलरी, तो पण ओळखतो चांगला. इकडं संस्कृती पण ओळखते, इकडं दीपाली बी ओळखते. विशाल जास्त पॉप्युलर आहे वाटतं. नंतर संस्कृती, टोळी सांभाळा नाहीतर आम्हाला सांभाळावी लागेल. अगं बाई, टोळी सांभाळा काय, त्या टोळीच्या त्या लीडरने तुझ्या डोळ्यात अख्ख्या गंगा जमुना सगळा ओढा वाहत होता. प्रलयच्या डोळ्यात सगळे ओढे ओढे वाहत होते. तुमच्या काय सगळ्यांना नाकी नऊ करून टाकलं विशालने. नंतर रेवा विशालला म्हणते बाई पाणी दे. त्यांनी स्विमिंग पूलचं पाणी दिलं असं मी सांगितलं तुम्हाला. मला पिण्याचं पाणी हवं आहे म्हणून. नंतर अनुश्री म्हणते का त्यांचा हलगर्जीपणा झाला तर चावी लपवू असं अनुश्री म्हणते का आपल्याला त्यांच्या पर्सनल स्पेस पण काढायची नाही, पण त्यांच्या हलगर्जीपणा झाला तर आपण नक्कीच काढू. नंतर तन्वी म्हणते बरं झालं आम्हाला सेवेकरी बँडच आवडते. ओके, बँडच वाजवायला आवडते. ओके, बिग बॉस म्हणते मग रुचिता सेवक झाल्यावर विशाल खुश का आहे? रुचिता सेवक झाल्यावर विशाल खुश का आहे? नंतर विशाल इकडे दीपाला नंतर मेरे को बहुत मज़ा आ रहा है भाई, एक तरफ रीवा एक तरफ संस्कृती बीच में अपनी. जी हाँ, रुचिता अपनी बीच में, मतलब इन दोनों को ये विशाल के करीब नहीं आने देंगे. ऐसा ही कुछ इनका चल रहा है. तो यांचं हेच चालू आहे. एक जगह एक तरफ ये एक तरफ वो और सामने रुचिता. त्याच्यानंतर कुठं होतं आपण? हां, मग विशाल म्हणतोय मेरे को बहुत मजा आ रहा है. येस. मग याला आहे ना यार, काय एवढं मुलींचं आहे मला ते काही कळत नाही. म्हणजे जसं राखी बोलली मग त्यामध्ये काही सच्चाई का? लोक असंच तू असं सोचायला का बरं मजबूर करतोय विशाल? तू लोकांना असं सोचायला का मजबूर करतोय की ना तू प्रत्येक मुलीला ओळखतो आणि तू प्रत्येक मुलीला जाणतो. जसं संस्कृती तुला जाणते. संस्कृती म्हणते रुचिताला मी तुला ना याचं बाहेरचं सगळं सांगते, पण तू मला सांग. या सगळ्या गोष्टी चालल्या आहे इकडे विशालच्या. त्याच्यामुळे नंतर विशाल तन्वीला बोलतो, तन्वी बॅक टू फर्स्ट वीक आहे ना तन्वी. तो तन्वीला यार फुल म्हणजे दिसतं बरं का यार, याची लाईन देताना म्हणजे मला दिसतं थोडंसं विशाल तन्वीला पहिल्यापासून हे करतो. मग तन्वीला मला वाटतं ऑफर पण दिली का टोळीची अजून एक, म्हणजे आता असं झालं आहे, पण तन्वीने झालं माहिती मला. नंतर इकडं रेवा रुचिताला म्हणते तुला बघून वाटतं का बंद करून टाकावा टी व्ही. हे सर्व करून तुला वाटतं का तू छान दिसते? तर असं बिलकुल नाही. मग इकडं रुचिता म्हणते तुला कोणी विचारलं का? नाही. तू कोण आहे सांगणारी मला? पसंत करत नसते ना तर मी आज इथपर्यंत आली नसते. असं म्हणते रुचिताला जरा वाईट पण लागतं आहे की रोशन टोळी सोडून गेला, म्हणजे रोशन एविक्ट झाला, अनुश्री टोळी सोडून गेली, एकटी होऊन विशाल पण संस्कृतीवर बसला, एकटी पडली म्हणते मी एकटी. मग नंतर आपण बघितलं की तू कोण सांगणारे मला पसंत कर. नंतर विशालने बाई संस्कृतीची चावी घेतली बाई. आणि नंतर विशाल डायरेक्ट घेऊन पळत टॉयलेटमध्ये गेला. आणि मग टॉयलेटमध्ये तो म्हणतो मी माझ्या अंडरपॅन्टमध्ये लपवली. काय माहिती कशी लपवली, काय केलं. मग नंतर मग ती बाहेरच उभी होती आणि मग ती चेक करायला लागली त्याला पूर्ण.
अरे काय बिग बॉस हे पण दाखवतो तुम्ही, ती कुठे कुठे चेक करत होते. मग नंतर विशाल म्हणतो मी अंडरवेअरमध्ये लपवली. काय संस्कृती चेक करते. मग संस्कृती काय चेक करणार. रुचिता इथं जलून भुलून एकदम राख होती. ओ माय गॉड. मग नंतर रुचिता ती राखी सांग ना यार, काय चिपका चिपकी चालू आहे. चकवा देऊन चावी घेतली राखी म्हणते. आणि राखीने हे पण सांगितलं संस्कृतीला का तो आता देणार नाही, तू किती काय कर. तर प्राजक्ता म्हणते नाही देणार तो चावी, तो असाच आहे, तो नाही देणार चावी. संस्कृती विशालला मी बाहेरून ओळखते, मी बघते ना किती दुःख होतं मला. मग रुचिताचं तोंड आहे नाही तर उतरलं. जशी ती ही बोलली का मी याला बाहेरून ओळखते, रुचिताचं तोंड बघण्यासारखं होतं बाई. म्हणजे तिचे 7 गेले आणि 5च राहिले, 5 बी राहिले का नाही का मी ते. मग राकेश इकडं राखीला म्हणतोय तू सुनामी ठीक आहे ग, पण हे प्रलय फुस होणारा प्रलय ही असं होता बाई, फुल ही असं होता. मग त्याच्यानंतर दीपाली म्हणते बाई संकेत आमच्याबरोबर आहे, विशालला सांगते का संकेत आमच्यावर आहे, डील झाला आहे. मग त्याच्यानंतर संस्कृती म्हणते ह्युमन सायकोलॉजी ना, मग का दिली चावी. बरोबर आहे. संस्कृती ह्युमन सायकोलॉजी असल्यामुळे मी दिली चावी. अगं इकडे काही ह्युमन नाही चालत बाई, इकडे गेम चालतो फक्त बिग बॉसचा. नंतर तन्वी विशालला बोलली की मी त्याच्याबरोबर नाही जाणार. तो बोलवत होता तरी. मग त्याच्यानंतर आपण बघितलं रुचिता दीपालीला म्हणते इकडं की माझी जळती ते बाहेरून ओळखता. आम्ही एकमेकांना आवडतो माहिती ना, एज डिफरन्स वगैरे आहे, पण ते काही होऊ शकत नाही तसं काही. म्हणजे लग्नापर्यंत जायचं नाही यांना, फक्त असं आवड निवड ठेवायची फक्त. आणि खरं सांगते रुचितापर्यंतच आवड आहे, विशालची काही आवड नाही याच्यात. त्याची एकच आवड आहे ते म्हणजे गेम. तो गेम खेळतोय तीच एक आवड आहे त्याची. म्हणून तर दीपाली म्हणते अगं तो खुळ्यात काढते तुम्हाला, एकटी खेळ. अनुश्रीला बघ बघ कशी स्ट्रॉंग झाली, एकटी खेळ. आणि तुम्हाला सांगू का, रुचिताने अजून विशालबरोबर गेम कंटिन्यू ठेवला, खरंच तिची गेमची वाट लागणार आहे. इंडिव्हिज्युअल खेळली ना तरच ही मुलगी अख्ख्या घरावर भारी पडेल, एवढं बी सांगते. पण जोपर्यंत ती विशालबरोबर आहे तोपर्यंत कुछ नाही होऊ शकता. नंतर इकडं दीपाली संस्कृती रेवाला म्हणते की तो टोळीत म्हणजे घ्यायचा प्रयत्न करणार तुम्हाला. मग अनुश्री म्हणते कॅप्टन्सी मिळते तर घे ना. मग रुचिता ती कशाला, ती पटत नाही बाई, मांडीवर येऊन बसेन ती. मग अनुश्री तुला आवडतो का विशाल. ती काइंड ऑफ. मग विशाल मी तिला पटवणार आहे. म्हणजे रुचिताला बोलत होता काय, हे रुचिता ऐक ना, मी तिला पटवणार आहे, म्हणजे लेट्स प्ले माय चार्म. येस अगं मी तिथे कुठेही जाऊ पण मी शेवटी तुझ्याकडंच येणार आहे. आणि हे बघ ती डंप आहे आणि मला आहे ना डंप लोक नको आहे, एक बात झाली मला डंप. म्हणजे रुचिता लाड वाढवतो डंप म्हणून इथे. नंतर आपण बघितलं संस्कृती. इकडे संस्कृती रुचिताला म्हणते का आपण सेम नावमध्ये होतो आणि विशालमुळे तू मग कॅप्टन्सी कशामुळे गमावली मला माहिती. मग नंतर संस्कृती तुझ्या अगेन्स्ट आहे सर्व, तुला पॉवर पाहिजे माहिती आहे, पण मला इम्युनिटी हवी आहे असं संस्कृती म्हणते. मग रुचिता ती मला नव्हतं बाई माहिती, मला इतकं हर्ट होणार आहे. पण मग रुचिता रडते ते. मग सागर म्हणतो अगं तो गेम खेळणार, ओव्हरथिंक करू नको ग बाई माझी आई, असं बोलला सागर. मग त्याच्यानंतर विशाल मी चावी देणार नाही संस्कृतीला. संस्कृती मी तुझ्या विरुद्ध खेळेन. मग विशाल म्हणतो त्याच्यात तुझंच नुकसान आहे, मला फरक नाही पडत पण त्याच्यात तुझं नुकसान आहे, खेळ विरुद्ध. नंतर रुचिता म्हणते इकडं जागते रहो पाहेरा चालू दे पाहेरा. नंतर पॉवर कीच्या धमक्या नको देऊ असं म्हणलं जातं इकडून. नंतर असं रस्त्यावर ओरडता का, हा रस्ता नाही. येस
मग नंतर मग संकेत म्हणतोय असं रस्त्यावर ओरडतं का, म्हणजे ही जी ओरडत होती ना ती जागते रहो, मग तो सांगतो मला ओरडू नको बाई, झोप डिस्टर्ब होते पूर्णपणे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं रुचिता ती मला मायग्रेन आहे, झॉम्बी क्रिएट करत आहे म्हणे, झेला आता झॉम्बी क्रिएट करू. मग राकेश म्हणतो बाई दुसऱ्याच्या पद्धतीने त्रास दे ना बाई, तू काय आहे. रुचिता ती तू बाहेर झोप, मला तुझा काही प्रॉब्लेम नाही, तू झोपू शकतो बाहेर. मग आरबी म्हणतो नको, मी बाहेर येणार नाही. ओके. इकडे रेवा बाई माणुसकी दाखव रुचिता असं म्हणते. रुचिता माणुसकी दाखवायची होती तर राकेश विशालकडे आला नसता. मग रुचिताला सांगताय का झोपू देत नाही. येस, झोपू देत नाही. मग संस्कृती तुला लोक का म्हणता की तू फक्त टाईमपास आहे. रुचिता सिच्युएशन खूप मेस्टअप आहे तुमच्या दोघांची, मला तू लोकेशन सांगशील ना तर मी तुला सगळं सांगते, असं बाई ही रुचिताला बोलली संस्कृती. आणि हिने सगळं सांगून दिलं विशालला, सगळं लगेच रिपोर्टिंग, इकडं रिपोर्टिंग, या सगळ्या गोष्टी एकंदरीत. मग विशालने बाई रुचिताचं सांगितलं. इकडं आपण म्हटलं विशालने रुचिताने सांगितलं की संस्कृती बोलली ते मला एकटं वाटतंय असं रुचितांती क्या चाहिए प्रायव्हेट, दे ग बाई जरा बोलू दे, कारण तिथं लगेच संस्कृती टपकली आणि यांना बोलूच देत नव्हती संस्कृती मी नाही बोलू देणार. मग नंतर रुचिता संकेतला बाई मला विशालसोबत बोलू देत नाही, मग तिला घेऊन जा संस्कृतीला, तो तुला पॉवर की नाही देणार असं बोलण्यात आलं. मग मी तिकडे येणार नाही, त्यांना प्रायव्हसी भेटेल असं ती म्हणते संस्कृती. प्रलय नंबर 2 म्हणजे संकेतला. मग मी प्रायव्हसी देणार नाही असं म्हणते. मग रुचिता सागरला इकडं फुसका गडी आहे रे हा. ती संकेत त्याच्याकडे गेली आणि लगेच आला तो संस्कृतीला घेऊन जायला. बघ ना, एखादा म्हणला असता मला काय घेणं, तुम्ही तुमचं बघून घ्या, मला झोपू द्या. पण तो तसा नाही बोला, तो मी सांगितलं लगेच ऐकून आला. मग नंतर विशाल संस्कृतीला बोलतोय डोंट टच मी. विशाल संस्कृती सांगतो डोंट टच मी. नंतर आपण म्हटलं रुचिता इंगची वातच संपलेली आहे, पाणी घेऊन आली मी संस्कृती असं म्हणते. नंतर विशालने बॉटलने पाणी टाकलं. मग विशाल सर्वांना उठवतोय, पाणी टाकून 3ला झोपू देत नाही, कोणाला झोपू देणार नाही. या गोष्टी आल्या एकंदर. तर संस्कृती विशालच्या मागे बाई फिरते. आपण बघितलं हात धुवून मागं लागले बाई विशालच्या, दे आताच काही बी चावी दे आताच, आणि तो देणार नाही. हे पण तितकंच करत. मग सकाळ झाली. आपण इथलं पहारे करायची, झोपायची वेळ चालू झाली. मग राखी झोपली आहे, कोंबडा आरवला. अनुश्री बोलली उठ डॉक्टर, उठ राखी. मग रुचिता म्हणते बाई झोपू देत नाही, तू कॅप्टन्सीचं दार लावून मस्त झोपली होती आणि तू यांना अडवलं पण नाही, म्हणजे हे जे वाईल्ड कार्ड आले त्यांना अडवलं पण नाही, असं एकंदरीत राखीचं म्हणणं आहे की अनुश्री जेव्हा सगळ्यांना प्रॉब्लेम होता ना अख्ख्या घर, तेव्हा तू मस्त झोपलेली होती. मग त्यानंतर राकेशलाही झोपायचं, राकेशने टॅबलेट गेला असं म्हणण्यात आलं. मग नंतर मी 2 थेंब पाणी टाकलं होतं, तू अर्धी बॉटल टाकली, हे एकंदरीत बोलणं झालं. आणि मग मी 2 थेंब टाकलं होतं, तू अर्धी बॉटल टाकली. ओके, असं ते बोलत होते की संस्कृती म्हणत होती विषयाला की मी 2च थेंब टाकलं आणि तू अर्धी बॉटल टाकली. पाण्याचा विषय चालू होता. मग नंतर आपण बघितलं की राखीला हट भेटत नाही. राखी ती मला विटॅमिन H पाहिजे, H फॉर हग, तरच मी उठणार. मग इकडं संकेतने तिला हग दिले जोरदार आणि ती उठलेली. मग लग्नानंतर एक हग भेटत नाही असं म्हणते आणि मग मिळाला हग. त्यानंतर राखीला संकेतने हग दिला आणि मग बिग बॉस झोपण्याची वेळ झाली. त्याच्यामुळं रुचिता सागरचं आणि राखीचं उठवायला रुचिता सागरला येणार नाही. नंतर रेवा प्रभूला म्हणते डोकं चालवणारी तन्वी आहे,
ती तुला फक्त वरून चालवते, तू कुठंच दिसत नाही आहे. अनुश्री गोड बोलून असं राखीकडून हे करते असं बोलण्यात आलं तिला रेवाकडून. प्रभूला समजवण्यात आलं या टिपा. आता प्रभू बघू किती चेंजेस करतो. नंतर प्राजक्तावरती भाई आपण बघितलं बातचीत चालू होती. सर्व अपमानता तसेच स्माईल आणि राखीला अनुश्री झाल्यासाठी तन्वी आणि संकेतचं डिस्कशन इथं चालू दिसलं आपल्याला. रुचिता म्हणती बाई भूला सॉरी बोलली, सॉरी प्रभूला मी सॉरी बोलते असं बोलले आपण बघितलं. मग विशालबाई बाहेर चेंज करतोय, बिग बॉस काय करताय. मग नंतर आपण म्हटलं प्रभू म्हणतोय बाई वाईल्ड कार्ड आले सगळे नाशेच आले तसे. मग रुचिता म्हणते अरे फुसके रे सारे सगळे प्रभू, सगळे फुसके दिसताय मला. मग तन्वी जवळ रडतीये संस्कृती. हो ना यार, हे प्रलय असे असतात का मूळ रडणारे. हिला काय माहीत नव्हतं होय चावीचं महत्त्व. मग रुचितांती फुसके सगळे. मग तन्वी जवळ रडते आपण म्हटलं. मग संस्कृती ती मी मस्करी नाही करत, अंडरस्टँड नाही आहे पण. मग तन्वी म्हणते एकदा त्याच्या ताब्यात गेली ना का तो नाही देत ग बाई चावी, तू इतकं रावण्या करूच नको, चावी मिळणार नाही. आणि मग त्यानंतर राकेश म्हणतो राखीला झोपू दे थोडा वेळ. राखी म्हणते रुचिताला माझ्या नवऱ्याचं आगे मागे भटकायचं नाही. मग राकेश म्हणतो राखीला की बाथरूममध्ये गेला होतो ना. मग रुचिता सेवक होती ओके. मग त्याच्यानंतर राखी राकेशला म्हणते की चल बाथरूममध्ये, मला माहिती आहे टपली मारून येशील. नंतर आपल्याला इथं हे पार पडताना दिसलं बिग बॉस नॉमिनेशन. येस, बिग बॉसचं नॉमिनेशन बघायला मिळालं आपल्याला. बिग बॉसने सांगितलं पॉवर कीचं महत्त्व. मग तू पहिले तर तुम्ही पॉवर की दाखवा म्हणे. मग पॉवर की दाखवलं, एकीने दाखवली. मग तिच्या पदरी आली निराशा. मग बिग बॉस बोलले की रेवा संस्कृती आणि संकेत VVIPचा मान ठेवून घेतात. तर तन्वी विशाल पहाटे करी. मग ड्युटीतून या क्षणापासून मुक्त होत आहे. येस, हे जे ड्युटीला लावले होते म्हणजे सेवक आणि पहारेकरी यांना बिग बॉसने मुक्त केले. इथं ती बिग बॉस 2 दिवस पाहिजे होतं ना. नंतर आपण बघितलं की ना ड्युटीतून या क्षणापासून मुक्त. मग रेवाबाई संकेत इम्युनिटी उमेदवारी यांची कायम राहील. रेवाची आणि संकेतची इम्युनिटी आणि उमेदवारी जी आहे ना ती कायम राहील. आणि यांच्यामध्ये एक और ॲड ऑन झाला आहे, तो म्हणजे आहे येस विशालने चावी चोरली आणि तो पण ॲड ऑन झाला आहे. मग विशाल यांना पॉवर की मिळाली आहे आणि प्लस येस कॅप्टन्सीची उमेदवारी पण. मग या हॉटेलमध्ये राहण्यासाठी वेगवेगळे चॅलेंजेस येतात. मग वेलकम ड्रिंक नाही तर गुड बाय ड्रिंक देऊन नॉमिनेट करायचं आहे. जेव्हा स्वतःचं नॉमिनेशनची प्रक्रियेत मध्ये बोलता येणार नाही. नॉमिनेशनच्या पत्रिकेत कोणती खाणाखुणा किंवा मध्ये बोलायचं नाही. मग डोक्यात बाटली फोडायची आहे जी एक शुगर बॉटल असेल. आणि आपण बघितलं या टास्कमध्ये ना फक्त पॉवर कीची पॉवर ही वापरली जाईल, बाकी काहीही नाही. आणि नॉमिनेशनमध्ये कोण कोण आले आणि कोणाकोणाची नावं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे, तर परत एकदाच रिपीट करते वाटलंच. तन्वीने प्राजक्ताला आणि रुचिताला केलेले, अनुश्रीने सागरला केलेले, अनुश्रीने सागर आणि प्राजक्ताला केले, प्रभूने प्राजक्ता आणि रुचिताला केलेले. तर एकूण एक एवढ्या जे एकंदरीत आहे ना संस्कृतीने केले, संस्कृतीने प्राजक्ता आणि सागरला केले. तर ओव्हरऑल हे जे 4 जणांचे म्हणजे 4 जणांनी नॉमिनेट जे आहे ना सदस्यांना केले, बाकीचे आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. सो टिल देन बाय बाय, टेक केअर आणि गुड नाईट. सर कसा वाटला तुम्हाला आजचा म्हणजे एपिसोड कसं सांगा, खरं सांगा. मला ना नाही वाटलं बाई, मला नाही वाटलं ही कोणत्या अँगलने पडले. खरं सांगते, मला ओढे आणि नाले दिसत आहे नाही. मग
पॉवर कीसुद्धा नाही सांभाळून ठेवता आली. पण आता बघूया नेक्स्ट गेम तिचा कसा असेल काय असेल आहे की नाही. तर हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड नंबर 51. 51 असेल वेट, येस, एपिसोड नंबर 51. कसा वाटला मला सांग कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला सांगा. तुम्हाला खरोखर हे सुनामी वाटतंय का? मला तो ओढे नाले वाटतंय ते खरंच, किंवा मग पाठ वाटतंय ते खरंच, जे आहे ते आहे. आणि तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येस करेक्ट.